आणि ही थेट दृश्य सध्या नाशिकमधून आपण पाहतोय रामकुंडावरून। हजारो वर्षांचा इतिहास असलेली श्री प्रभू रामांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं अशी ही रामांच्या पदपावलांनी पुनीत झालेली ही भूमी म्हणजे नाशिक नगरी। आज पंतप्रधानांचा दौरा नाशिकमध्ये आहे आणि विधिवत पूजन इथे रामकुंडावर सुरू आहे। जलपूजन केलं जातंय आणि याच ठिकाणी स्नान करण्याचं एक वेगळंच महत्त्व भारतीय हिंदू परंपरेमध्ये आहे आणि म्हणूनच पंतप्रधानांनी सुद्धा इथे आवर्जून हजेरी लावलेली आहे। काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींचं नाशिकमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। हजारोंचा जनसमुदाय आज पंतप्रधानांना अभिवादन करण्यासाठी नाशिकमधल्या रस्त्यांवर आला होता। काय नेमक्या नाशिककरांच्या प्रतिक्रिया आहेत जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणामध्येच काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत आणि त्या ठिकाणाहून आपण आता आहोत याच रस्त्याने ते काळाराम मंदिरामध्ये जातील आणि काळाराम मंदिरामध्ये तब्बल 23 मिनिट ते पूजा आणि पठण करतील। आपण बघू शकतो दृश्यामध्ये काळाराम मंदिर परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या वतीने मोदींचा जल्लोष करण्यात येतो आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं कशा पद्धतीने तुम्ही जल्लोष करत आहात, कसा उत्साह तुमचा आहे। आम्हाला हे एक म्हणजे असं मोठं सणच वाटत आहे। मोदीजी येणार आहेत म्हणल्यावरती तो आनंदच वेगळा आहे। म्हणजे मोदीजी म्हणजे आम्हाला एक श्रीरामासारखेच आहे म्हणून आम्ही त्यांचं स्वागत खूप जल्लोषाने करणार आहे। एक बार मोदी सरकार, बार बार मोदी सरकार। कसं स्वागत करत आहात तुम्ही, काय वाटतं, कसा उत्साह तुमचा? खूप मोठा उत्साह आहे आमचा। आम्ही सर्वजण इथे त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत आणि त्यानंतर श्री रामाची तर गर्जना आम्ही करतोच आहोत। त्यांचं परत एकदा यांचं आपलं मोदीजींचं पण आम्ही गर्जना करतो आहोत। त्यांची खूप एक्साइटमेंट आहे की ते केव्हा येत आहेत आणि केव्हा आम्हाला श्री रामांसारखं दर्शन देत आहेत। ती खूप आम्हाला एक्साइटमेंट आहे त्यांना बघण्याची, त्यांचं स्वागत करण्याची। अयोध्येचं प्राण प्रतिष्ठान करून त्यांनी खूप खूप मोठा काम केलंय। खूप म्हणजे खूपच आम्ही प्रार्थना करतो की दरवेळी तेच यावे सरकारमध्ये, दरवेळी तेच यावे सरकाराला। त्यांनी खूप खूप भारतासाठी खूप खूप छान छान काम केले। देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच काळाराम मंदिरामध्ये भेट देतात, ते पहिलेच पंतप्रधान आहेत। कसं पहिले पंतप्रधान असं आहे की आतापर्यंत कोणतेही पंतप्रधान मंदिरात माथा टेकवायला आलेले नाही, परंतु हे आलेले आहेत याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे। काळाराम मंदिरामध्ये पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शनासाठी येत आहे आणि त्यानिमित्त नाशिककरांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतो आहे। ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण तयार झालं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये मोदींचं नाशिकमध्ये स्वागत करण्यात येत आहे। काही क्षणामध्ये मोदीजी रामकुंडावरून थेट काळाराम मंदिरात येतील आणि 23 मिनिटं काळाराम मंदिरामध्ये पूजा पठण करणार आहेत। कुणाल जमदाडे, झी 24 तास, नाशिक।